बघा कुठून आणलंय विचारतायत त्या. अहो घरी बनवलंय ताई, आवडलं ना तुम्हाला? त्या दिवशी चुकून मी एका हॉटेलच्या किचन मध्ये गेली हो, वॉशरूमला जाता जाता बघितलं तर बापरे काय घाण पद्धतीने ते लोक बनवते. ते उंदीर चमचे घेऊन नाचतात. ज्या दिवशी वेळ आली ना बाहेरचं खायची, कडक उपवास पूर्ण दिवस, फक्त पाणी. पनीरचे मी पण बघितलेत व्हिडिओज, असं हे टाकल्यावरती ते काळं काळं होतं ना, आयोडीन का काहीतरी टाकलं. अरे पांढरं पनीर बनवताय रे, त्याच्यात पण तुम्ही तुमचे काळे धंदे घुसवले. काय बोलायचं लोकांना. ती कोथिंबीर पण घरची, हा सगळं लावलंय गॅलरीत मी. कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, मसाला झालाय, आता भाज्या पण लावेन हळूहळू. खूप पूर्वी एकदा हॉटेलमध्ये गेलो होतो, तर त्याने भाजी आणून दिली. हे म्हणे दादा याच्यात केस आहे रे. त्याने काय केलं असेल त्याने? केस बाजूला काढला, म्हणे घ्या. म्हणे क्रॉइसंत खायचंय, क्रॉइसंत ऑर्डर करतो. म्हटलं थांब काय. मी बघितलं लगेच, क्रॉइसंत कैसा बनाने का विधी, लगेच आलं, दिलं लगेच बनवून. किती वेळ लागतो. बरोबर आहे तुमचं, 99% आजार पोटातून होतात आणि आपण काय करतोय, त्याच्यातच सगळा कचरा टाकतो. त्यांच्या लग्नात पण म्हणे तो कोणता हॉटेलचा शेफ बोलवलेला, अशी त्याने रोटी फिरवली तर त्याच्या इथे पडली. मी बघितलं हा. ती रोटी त्याने काय करायला पाहिजे, फेकून द्यायला पाहिजे ना. तीच रोटी त्याने अशी टाकली तव्यावरती. नाही बरोबर आहे, काही हॉटेल असतात चांगले, हायजीन पण असतं, पण काही काही हॉटेलांमध्ये ना त्यांच्या जीन्समध्येच हायजीन नसतं. ते भाऊ आले, त्यांना पिझ्झा दिला बनवून, तेवढे खुश झाले. ते म्हणे वहिनी तुम्ही व्हिडिओ करा ना, तुम्हाला मिलियन येतील, तुम्हाला असं सबस्क्रायबर्स येतील. म्हटलं बापरे. आता मी बाकरवडीचं पण बनवायला घेतलंय. तुम्हाला मी 2 डबे पाठवेल, एक बाहेरची एक घरची. तुम्ही ओळखून दाखवा.